पोलिसांनी विक्रेत्यांना नोटिसा देऊनही काही भागात विक्रेते गुपचूप नायलॉन मांजा विक्री करीत असल्याने दिनांक 4 जानेवारी रोजी देवळाली कॅम्प येथील लेविट मार्केट समोर युनिट 2च्या टीमने मारलेल्या छाप्यात सुमारे नायलॉन मांजाचे एकूण 10 गट्टू प्रत्येकी किंमत 800 रुपये तसेच पल्सर गाडीसह एकूण 2,08,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे। नायलॉन मांजामुळे नाशिक शहर व परिसरात अनेक नागरिक मुके जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत। जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील शहर परिसरात चोरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री होत आहे। दिनांक 4/1/2024 रोजी युनिट 2च्या अधिकारी यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की देवळाली कॅम्प येथील लेविट मार्केट समोर प्रीतम गणेश सोनवणे वय वर्ष 19 राहणार सुभाष रोड कुंभारवाडा भगूर याची माहिती युनिट 2च्या शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब सोनार, पोलीस हवालदार शंकर काळे व प्रशांत वालझाडे यांनी छापा मारला। या छाप्यामध्ये एक पल्सर गाडी क्रमांक MH15 JP 2097 हिच्यावरून 8,000 रुपयाचे मोनोफिल्ड गोल्ड नावाचे नायलॉन मांजाचे एकूण 10 गट्टू प्रत्येकी किंमत 800 रुपये एकूण 2,08,000 रुपयाची कारवाई हा मुद्देमाल जप्त करून देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे वर्ग करून गुन्हा रजिस्टर नंबर 4/2024 भादवी कलम 188 34 सह पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, देवळाली कॅम्प।